तर राम राम मंडळी, उझबेकिस्तान सिरीजच्या परत एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं जोरदार स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की मी गेलो होतो उझबेकिस्तान मधील बर्फाच्छादित डोंगरावर. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर आय बटन वरती लिंक आहे, तुम्ही तो चेकआउट करू शकता. आज आपण जाणार आहोत ताशकेंत मधील एका विचित्र आणि अँटिक बाजारात, जिथे आपल्याला जुन्या नव्या अशा वेगवेगळ्या वस्तू बघायला मिळणार आहेत. तर चला निघूया आजच्या प्रवासाला. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि मला इंस्टाग्राम वरती फॉलो करायला विसरू नका. आज माझ्या सोबत दोन मित्र होते आणि आम्ही तिघे आज ताशकेंतला सोबत एक्सप्लोर करणार होतो. मेरे साथ में यार मेरे दो दोस्त है. She is Emily. She's from France. Enchanté. Yeah. And he's Marcel. He's from Germany. Yes. Yeah. Hello. सर्वप्रथम आम्ही जाणार आहोत एका चर्च मध्ये. सो यांडेक्स बुक केली आणि निघालो चर्च कडे. एक 5 मिनिटाच्या प्रवासानंतर फायनली आम्ही पोहोचलो होली अझम्पशन कॅथेड्रल चर्चला. आणि यार इथे पण मला दिसला आपल्या दादर सारखा कबूतरखाना. सगळीकडे फक्त कबूतरच कबूतर. आज यार मस्त ऊन पडलं होतं, सो थंडी अजिबात वाजत नव्हती आणि एकदम फ्रेश वाटत होतं. आतमध्ये आलोय आणि चर्च बाहेरून खूपच सुंदर दिसत होतं, पण नेमका एक लफडा झाला इथे. इथे कॅमेऱ्यांना शूटिंग करायला मनाई होती, सो मला फोनवर स्विच व्हावं लागलं. 10 मिनिटं चर्च मध्ये बसून भारी वाटलं. हा एक रशियन ऑर्थोडॉक्स चर्च आहे. 1871 मध्ये या चर्चची निर्मिती करण्यात आली होती. सो तुम्ही जर कधी ताशकेंतला येत असाल ना तर या चर्चला एकदा नक्की व्हिजिट करा. चर्च बघून झाल्यावर एक 10 मिनिटाच्या वॉक नंतर एका विचित्र आणि अँटिक मार्केटमध्ये पोहोचलो. या मार्केटचं नाव आहे याग्नी ओबोत बाजार. दुनियाभरची गर्दी होती यार बाजारात. त्यात रविवार असल्याने गर्दी जरा जास्तच होती. इथे खाण्यापिण्याचे बरेच ऑप्शन्स होते, जसं की शाश्लिक, कर्तोष्का आणि ही पूर्ण हार्डवेअरची लेन होती. ड्रिल मशीन, जुनं जिमचं सामान, कपाट अशा सगळ्या वस्तू इथे विकायला होत्या. पण यार खोके कुठेच दिसत नव्हते. खोके दिसले ना तर मस्त एक रील बनवली असती, जशी मी जकार्ता मध्ये असताना बनवली होती. भाई अभी हम है जकार्ता के होलसेल मार्केट में. या किकी इट्स एवरीवेयर इज अ खोके हियर. व्हाट डू थिंक अबाउट द खोके? 100 खोके एकदम ओके. भाई तो भाई यहाँ पे इंडोनेशिया में भी 100 खोके एकदम ओके. 100 खोके एकदम ओके. 100 खोके एकदम ओके. ज्यांनी माझी इंडोनेशियाची सिरीज बघितली असेल त्यांना कळलं असेल की 100 खोके एकदम ओके. इथे गर्दी थोडी कमी होती आणि तुम्ही बघू शकता की काही ठिकाणी अजून पण बर्फ पडलेला आहे. हे काही जुने कपडे, जुन्या पुराण्या वस्तू मीन्स दुनियाभरच्या वस्तू इथे विकायला होत्या. आणि मला मुंबईच्या चोर बाजाराची आठवण झाली. हा बाजार इथला सर्वात जुना बाजार समजला जातो आणि खास करून इथे जुन्या आणि अँटिक वस्तू मिळतात, जशी जुनी नाणी, जुने कपडे मीन्स सर्व प्रकारच्या जुन्या वस्तू. जसं की तुम्ही मागच्या काही व्हिडिओज मध्ये बघितलंच असेल की उझबेकिस्तान मधील लोक आहेत ना खूप जास्त फ्रेंडली आहेत. मार्केट मोठं होतं आणि खूप जास्त अनऑर्गनाइज्ड होतं, म्हणजे एकदम जुनाट आणि अँटिक फील येत होता. रैंडम सी चीज़ें मिल रही है, मतलब ऐसा एज सच पर्टिकुलर कुछ है नहीं. आपको जो भी चाहिए ये आपको ढूंढना पड़ेगा यहाँ पे. अभी जो यहाँ पे लोकल लोग हैं तो उन्हें तो पता है कि कौन सी चीज़ कहाँ पे मिल रही है, लेकिन हमारे जैसे को ढूंढना थोड़ा मुश्किल है यहाँ पे. इसके अंदर चलते हैं. ये काफ़ी ओल्ड पियानो लग रहा है मुझे. हेलो, या आई एम फाइन, आई एम फ्रॉम इंडिया. I think you're from India. या फ्रॉम Namaste. इंडिया. नमस्ते हाँ, नमस्ते. हाँ. रखमत. काको जबूद. My name is Rashid. Rashid, my name is Vishal. Oh, nice to meet you. Nice to meet you. You can Yeah, of course. give me. Yeah. It's GoPro. Yeah. GoPro 9, 10. Actually this is not a GoPro, this is a DJI Osmo. Oh, DJ Osmo. DJI Osmo. Yeah, this is my channel. Subscribe. Yeah. Subscribe your Okay. channel. Good luck for you. Good luck. Bye bye. इथे एका ठिकाणी मला कॅसेट दिसली. यार लहानपणी टेप रेकॉर्डर वरती गाणे ऐकायला जी मजा यायची ना ती यार स्पॉटीफाय वरती नाही येत. टेपची, VCR ची ती एक वेगळीच मजा होती. एक सोव्हिएत काळातला पासपोर्ट दिसला, असा काही तेव्हाचा पासपोर्ट असायचा. खूप वेगवेगळ्या गोष्टी इथे बघायला मिळत होत्या. आता हा पेपर बघा ना, 1969चा न्यूजपेपर आहे. माझ्याकडे एक दिवस एक्स्ट्रा होता, सो मी आलो होतो हे मार्केट एक्सप्लोर करायला. जर तुम्ही येत असाल ताशकेंतला तर तुम्ही देखील या मार्केटला व्हिजिट करू शकता. बऱ्याचशा वेगवेगळ्या आणि अँटिक वस्तू तुम्हाला इथे बघायला मिळतील. मार्केट बघून झाल्यावर निघालो माझ्या हॉस्टेलकडे. मेट्रोचं तिकीट काढलंय 2000 सोमचं आणि असं काही हे आतून मेट्रो स्टेशन आहे.
आजच्या व्हिडिओमध्ये यार इथेच थांबूया. भेटूया परत एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. आपल्या हक्काचा मराठमोळा चॅनल आहे, सो चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि मला इंस्टाग्राम वरती फॉलो करायला विसरू नका. सो बाय बाय फ्रॉम ताशकेंत, उझबेकिस्तान. जय हिंद, जय महाराष्ट्र.